नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी आज दिनांक 3 जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्हाचं वाटप करण्यात आलं आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं आजपासून प्रचाराची रणधुमाळी ही सुरू झाली आहे. परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी 411 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांना आज अधिकृत चिन्हाचं वाटप करण्यात आलं. राजकीय पक्षांना त्यांची अधिकृत चिन्ह वाटप करण्यात आले, तर अपक्षांना गॅस सिलेंडर, सिंह, टेबल, कोट, फुटबॉल, रोड रोलर, कब्बशी, हत्ती, पतंग, एअर कंडिशनर, दूरदर्शन संच, शिट्टी, छत्री, अंगठी, रेल्वे इंजिन, बॅट, शिवणयंत्र, नारळ, कपाट, झाडू, बस, सफरचंद, ट्रक यासह इतर चिन्हांचं वाटप करण्यात आलं. चिन्ह वाटप प्रक्रिया ही निवडणूक प्रक्रियेतील निर्णायक टप्पा मानला जातो. त्यामुळं प्रचाराची खरी लढाई आता सुरू झाल्याचं चित्र दिसत आहे. चिन्ह हाती पडताच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार यापूर्वीच रस्त्यावर उतरलेले असून आता अपक्षांनी देखील यात उडी मारून पदयात्रा, बैठका, कॉर्नर सभा आणि मतदार संपर्क मोहिमाचं नियोजन वेगानं सुरू केलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत असल्याचं दिसत असतानाच अपक्ष उमेदवार मात्र आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असून प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा इतर वेगळं नियोजन करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. दरम्यान प्रशासनाच्या नियंत्रणाखाली चिन्ह वाटपाची प्रक्रिया सुरळीत पार पडली असून आचारसंहितेचं पालन करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. चिन्ह वाटपाच्या नंतर आता प्रचाराला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे. परभणी महानगरपालिकेच्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण 1800 कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात आले असून या सर्वांना पहिलं प्रशिक्षण 5 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी रतनसिंह साळुंक यांच्या प्रभाग क्रमांक 10, 11 आणि 13 यांच्याकडील मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान केंद्र अधिकारी यांचं प्रशिक्षण महानगरपालिकेच्या बी रघुनाथ सभागृह येथे सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत होणार आहे. श्रीमती शोभादेवी जाधव निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 7 यांच्याकडील प्रशिक्षण महानगरपालिकेच्या बी रघुनाथ सभागृह या ठिकाणी दुपारी 2 ते 5 या दरम्यान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जीवराज डापकर यांच्या प्रभाग क्रमांक 3, 4, 5 आणि 6 या मतदान केंद्राच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या कल्याण मंडपम या ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 1 या दरम्यान प्रशिक्षण देण्यात येणार आहे. श्रीमती विद्या मुंढे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडील प्रभाग क्रमांक 12, 15 आणि 16 यासाठी महानगरपालिकेच्या कल्याण मंडपम या ठिकाणी दुपारी 2 ते 5 या वेळात प्रशिक्षण होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्याकडील प्रभाग क्रमांक 8, 9 आणि 14 यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील ऑडिटोरियम हॉल येथे सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत प्रशिक्षण होणार आहे. नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना रुजू होणे, प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक कामी रुजू होणाऱ्या अथवा कर्तव्यात हायगय टाळाटाळ करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 5 जानेवारी रोजी दौरा आयोजित करण्यात आला असून या दौऱ्याच्या नियोजनासंदर्भात पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयामध्ये आज नियोजन बैठक ही घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, निवडणूक विभाग प्रमुख माजी आमदार सुरेश वरपुडकर, भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज परभणीत विविध उपक्रमाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं. बौद्ध महासभेच्या वतीनं सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष एम भरणे, कोषाध्यक्ष दशरथ गायकवाड तसेच भारत खाडे, वामन खराटे, एस साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, माजी आमदार सुरेश वरपुडकर, भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे,
यांनी देखील आज सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर प्रताप देशमुख यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना अभिवादन केलं. परभणी येथील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष अनिल गोरे, प्रवीण मोरे, विशाल शिंदे, बंडू मेत्रे, दत्ता दुधारे, काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक मनोज पवार तसेच भारतीय जनता पार्टीचे अनंता रामेश्वर लांडगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर प्रताप भैया देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी माजी सभापती विजय जामकर, अर्जुन सामले, अक्षय जगताप, बालासाहेब बुलबुले, अजय देशमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परभणी शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या न्यायालयासमोरील जुना पोस्ट ऑफिसच्या रिकाम्या जागेत असलेल्या कचऱ्याला आज सकाळी 10च्या सुमारास आग लागली. त्यामुळे एकच धावपळ उडाली. नागरिकांनी मिळेल त्या पद्धतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी अग्निशामक दलास पाचारण केलं. वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता जांभुळे तसेच सुजाता प्रधान, अंकिता मांदळे, इर्शाद सय्यद, शकील तसेच पोलीस कर्मचारी अमृत शिराळे हे घटनास्थळी दाखल झाले. शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणण्यात आली. या जागेच्या बाजूलाच नोटरी करणाऱ्या वकील बांधवांचे छोटे छोटे कार्यालय आहे. मात्र आग आटोक्यात आल्यामुळे कोणतीही विपरीत घटना ही घडली नाही. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.